अक्षरात पडला का याच्या बघण्यात पडला? याच्या बघण्याच्या दृष्टीचा कोण बदलला आहे, म्हणजे दृष्टीचा जे काही फरक झाला आहे तो बरोबर करायसाठी त्याला काय करतो, उपकरण देतो इथे. आणि ते उपकरण दिल्यानंतर हा अक्षर आता बरोबर दिसणार. म्हणजे सत्य जे आहे ना ते कधी क्षर पावत नाही, नाश पावत नाही. त्याला जाणून घेणाऱ्याच्या अंतकरण म्हणजे ही कर्ण जे आहेत ना इंद्रिय, ते इंद्रियात फरक झाला आहे. ज्याची दृष्टी निखळ आहे ते म्हणतो बरोबर दिसत आहे, ज्याच्या दृष्टीत दोष झाला ते म्हणतो जरा पुसट दिसायला म्हणतो. त्या परिणाम तो काय करतो, त्याचा लेन्स टाकतो आणि त्याला बघण्यासाठी काय करतो, अनुकूलता तयार करतो. तसं जे तत्व आहे त्या तत्वात कधीही बिघाड नाही, फक्त बघणाऱ्यांच्यामध्ये बिघाड आहे. आणि तो बिघाड दुरुस्त करायचं काम हे शास्त्र विचार मन जे महापुरुष आहे त्या दृष्टीमध्ये तुम्हाला योग्य अशी एक प्रकारची दृष्टी प्रदान करते. ब्रह्म हे सत्य अविनाशी, पण जे सत्य असतं ते कधी नाश पावत नाही. लक्षात, जे सत्य असतं ते अविनाशी असतं, म्हणजे त्याला नाश पावत नाही. मग शरीर मिथ्या म्हटलंय, मिथ्या म्हटलंय म्हणजे ते नाश पावत आहे. नाश पावतं म्हणजे परिवर्तन होतं, त्याला काय म्हणायचं, नाश. नाश होतं म्हणजे काय होतं, नाशिवान असं म्हणतो. आणि हे होतं कसं आहे, अविनाशी होय. जग हे मिथ्या विनाशी म्हणजे नाशिवंत होय असा जो मनाचा निश्चय करणे, त्याला नित्यानित्य वस्तूंचा विवेक अर्थात पृथक्करणाचे ज्ञान ही संज्ञा होय. आम्हाला कधी कळालं म्हणायचं, निश्चय नाही अजून. निश्चय आहे काय, निश्चय झालं तर पुढचं लगेच तयार होतं, वैराग्य तयार होतं. विवेकाचा निश्चय झाला असेल म्हणजे सत्यमित्यवंत यथार्थ ज्ञानाचा निश्चय झाला असेल, वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण होत नाही. वैराग्य निर्माण झाल्याचं लक्षण काय, कुठल्याही प्रकारची अपेक्षा शिल्लक राहत नाही हो, त्याला वैराग्य म्हणायचं. कुठल्याही प्रकारची म्हणजे भौतिक विषयाबद्दलची त्याला आसक्ती शिल्लक राहत नाही. काय राहील, एखाद्या घराला आग लागली आता शहाणा माणूस त्यात राहील काय, शहाणा माणूस राहणार नाही. एखादा कमी स्क्रू ढिला झाला म्हणून त्याला काय काय कोण काढायला लागलं पाहिजे, पण शहाणा माणूस काय करेल, त्या घरात राहणार नाही. तसं ज्याला पक्क कळालंय की हे नाशिवंत आहे, मग तू त्याच्यावर आसक्त राहील काय, शहाणा माणूस कधीच आसक्त होणार नाही. मग आम्ही इतकं आसक्त झालोय की नाशिवंत आहे हे आम्हाला कळायलाच तयार नाही, हे खरंच आहे असं वाटायला आहे, शाश्वत आहे असं वाटायला. म्हणून ह्या जगाला त्यागायचं नाही, जगाला समजायचं आहे. नाशिवंत आहे हे समजायचं आहे आणि त्याच्यावरचा आसक्त भाव विरळ व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. म्हणजे अनासक्त भाव तुमचा वृद्धिगत व्हायला पाहिजे. आणि तो कधी होईल, ज्या वेळेला तुम्हाला नाशिवंताचं आहे हे निश्चय होईल त्यावेळेला त्याच्यावरचा अनासक्त होईल. त्याला नित्यानंद वस्तूचा विवेक अर्थात पृथक्करणाचे ज्ञान ही संज्ञा होय. पृथक्करण म्हणजे त्याला त्यातलं व्यतिरेक आणि अव्यय असं म्हणतात. परमार्थामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. व्यतिरेक करता आला पाहिजे. व्यतिरेक म्हणजे काय करायचा, सत्य वस्तू काय आहे हे समजण्याकरता तुम्ही प्रयत्न केला की शास्त्रकार काय सांगतात, वेद काय म्हणतो, न इति न इति म्हणतात. त्याला कुठलाही निर्देश करा, ते नव्हे ते नव्हेच म्हणतात. मग काय ते नव्हे सगळं, हे नव्हे ते नव्हे काय, मग इति इति म्हणाला. इति म्हणजे काय, सच्चिदानंद जे आहे ना ते इति स्वरूप आहे, म्हणजे जे आहे रूप आहे त्यालाच काय म्हणतात त्याने, अस्ति भाती प्रिय असं शास्त्रकार आहे. ते आहे रूपानं आहे, प्रकाश रूपानं, जाणीव रूपानं आहे आणि ते आनंद रूप आहे. म्हणजे जवळचं वर्णन करायचं म्हणजे मी सांगेन. परंतु या ठिकाणी त्याचा निश्चय झाल्याशिवाय त्याबद्दलची तुम्हाला काय होतं, भोगत्याग लक्षण ज्याला म्हणतात नाही, म्हणजे भागत्याग लक्षण ती तुम्हाला प्राप्त होणार नाही. समजा पृथक्करणाचे ज्ञान ही संज्ञा होय. देहापासून ब्रह्मलोकापर्यंत ज्या प्रत्यक्ष पाहिलेल्या व कानाने ऐकलेल्या भोग वस्तू त्या टाकण्याची इच्छा होणे याचे नाव वैराग्य. सोपं आहे काय वैराग्य, विचार करणारी गोष्ट आहे. म्हणजे आपण नुसतं चर्चा करतो, ऐकतो, परंतु त्याच्याबद्दलचं आम्हाला वैराग्य निर्माण झाले काय याच्या संबंधीची यथार्थ ज्ञान आपल्या अंतःकरणात ठेवत ठेवायला पाहिजे. म्हणून भोग वस्तू त्या टाकण्याची, वस्तू टाकण्याची नाही, भोगाबद्दलची आसक्ती टाकायची आहे. वस्तू टाकून काही उपयोग होणार नाही. मग शरीर सुद्धा एक भोग वस्तूच आहे, परंतु ह्याच्याबद्दल त्याग निर्माण झाला तर हीच वस्तू उपयोगी होते तुम्हाला. म्हणजे साधन काय होतं, तुम्हाला साध्यापर्यंत न्यायासाठी उपकारक होतो. विशेष दोष आहेत, विषय हे दोष आहेत, सदोष आहेत असे वारंवार ध्यानी मनी आणून विषयांच्या समुदायाच्या ठाई वारंवार विरक्ती उत्पन्न होऊन आत्मवस्तूच्या ठिकाणी जी काही निश्चित स्थिती उत्पन्न होते ती जरा शम अशी संज्ञा आहे. शम कशाला म्हटलंय, सविस्तर माहिती सांगितलं हो.
आपण सारांश रूपानं नुसतं शमदम उपरती म्हणतो, पण शम कशाला म्हटलं त्यांनी, वैराग कशाला म्हटलंय, विवेक कशाला म्हटलंय. म्हणजे एकूणही किती आहेत, विवेक वैराग 6 संपत्ती आहेत आणि 1 मुमुक्षुत्व आहे. म्हणजे किती झाले, 9 गोष्टी याच्यामध्ये वर्णन केले आहेत. आणि ह्या 9 गोष्टीबद्दल यथार्थ जाणीव अंतःकरणामध्ये निर्माण झाली, निश्चय झाला, तर मग माणसाला खऱ्या अर्थानं सद्गुरु कृपेचा लाभ झाला असं होईल. नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे पाठांतर आहेत आणि ते कृतीत नाहीत, तर ते शब्द काही उपयोगाचा नाही. लोक तास 2 तास एका विषयावर बोलतात हो, दक्षिणेसाठी मांडतात नंतर काय, मग का उपयोग आहे. वैराग्य, त्याग, अमुक तुम्ही सगळी लक्षणं सांगितली. तुम्हाला सांगितलं 2000 रुपये पाठवणार म्हणून 500 घालण्यामध्ये मांडावा. वास्तविक असं सांगितलंय, हा देह जो आहे ना प्रारब्ध कर्मानुसार तयार झाला, याला मिळणारी सुख दुःख ठरलेली आहे, त्याबद्दल कोणाला करायचा अधिकार नाही. तर शहाण्या माणसानं अत्यंत निमूटपणे सहन करावा असं. त्याच्यावर भाष्य सुद्धा करून फार सुंदर असं वर्णन केलं शास्त्रज्ञाने. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला भोग प्राप्त झाले आहेत, ते रडत बसू नका, किंवा अनुकूलता आली म्हणून खेदळत बसू नका. ते अत्यंत निमूटपणे सहन करत आला, समजून राहा त्याला. हे सगळे प्रारब्धाचे भोग आहेत, त्याप्रमाणे तुम्ही अत्यंत निश्चयानं सहन करा. हे कुणालाही चुकवता आले नाही. फक्त ज्ञानी मनुष्य काय करतो, शरीराच्या माथ्यावर त्या भोगाला टाकून देतो आणि आत्मस्वरूपामध्ये एकाग्र होऊन राहतो. म्हणून त्याला दुःख असेल, सुख असेल तर सहन करण्याची क्षमता वाढली. अज्ञानी माणूस काय करतोय, हर्ष पावतो लगेच अनुकूलता प्राप्त झाली की, आणि अज्ञानी म्हणून दुःख झालं की अगदी ठाव करून रडतो. संतांनी काय सांगितलं, जे काही तुमच्या भोगानुसार तुम्हाला प्राप्त झालं, सुखदुःख ही भोगानुसार, प्रारब्ध भोगानुसार तयार झाले आहेत, की अत्यंत निमूटपणे ही भगवंताची ही व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे. भगवंतानं मला जे काही दिलेलं आहे परिस्थिती किंवा अनुकूल प्रतिकूलता माझ्या कर्मानुसार मला दिली आहे, तेव्हा त्याचं दिलेलं जे फळ आहे ते अत्यंत प्रेमानं आणि अगदी सहज, अगदी अंतःकरणानं भोगण्याची आमची तयारी निर्माण होते. तर तो खऱ्या अर्थानं सद्भक्त आहे असं समजा. तो खरा म्हणजे साधक आहे ना, त्याला तितिक्षा म्हणतात. तितिक्षा म्हणजे सहन करणं, सहन करणं, तितिक्षा म्हणजे म्हणून तितिक्षेमध्ये सांगितलंय ती बाहेर स्वभावता फेकली जात असते, ती मात्र अंतर्मुख होणं ह्यालाच नाव उपरती म्हणतात. म्हणजे बाहेर न जाता, बाहेर जात असताना त्याला का जातंय तर त्याची ओढ असते बाहेर म्हणून. नाही तर काय, त्याला तंबाखू चुना खायला पाहिजे, लाळ निर्माण होते नाही, तो माणूस तंबाखू चुना शोधायला लागतो. आणि दीनसारखं कोण बी जाणायला आहे का हो, पुढे आहे काय असं विचारायला लागते त्याला. मी त्याच्या आधीन होतोय तो विषयाच्या. आणि ज्याला आमच्यासारख्याला खायचं नाही, त्याला पुढे विचारायचं काम आहे, पुढे असले तर काढून ठेव म्हणणार, ते पुढे त्याला असं म्हणणार. एखादं काम करून आता एकदा आमचं काम सुरू होतं का नाही, कोल्हापुरी अमुक तमुक सगळे जरदार ते पुढ्या बिड्या ते ह्याचे असतात की ते आम्हालाच गोळा करायला लागतात. तर ते कामात फाडतात, तोड्या टाकतात, टाकून देतात बांधतात. म्हणजे जो मनुष्य त्याच्यात आसक्त झाला आहे त्या माणसाला त्याचं दुःखही असत नाही, त्याला सुख वाटायला लागतंय आसक्त झाल्या माणसाला. लक्षात काय, आणि ज्याला समज निर्माण झाल्या तर तो सावध असतो. म्हणून आम्ही तुम्ही निदान सावध व्हायला पाहिजे. आणि सावध झाल्यानंतर तशा पद्धतीची आम्ही जी काय आपली कार्यपद्धती आहे तशी प्रयत्नशील असायला पाहिजे, की बाबा ह्या महापुरुषांनी जे सांगितलं ते आमच्या हिताचं आहे, त्याच्यामध्ये आमचं कल्याण आहे, असं जर आम्हाला लक्षात आलं तर आम्ही यथार्थपणे त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. आणि तो प्रयत्न माणसाच्या जीवनाला आकार देऊ शकतो. अन्यथा माणसाचा नुसता आकार असून चालणार नाही, माणसाच्या आकाराबरोबर त्याचं जीवन आकार पावलं पाहिजे. म्हणजे जीवनाला एक प्रकारचा सुगंध प्राप्त यायला पाहिजे. आणि तो सुगंध प्राप्त कधी होईल तर तुमच्यामध्ये विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व ही जे 4 अधिकाऱ्याची जी लक्षणं सांगितली आहेत ती लक्षणं स्वभावता क्रमक्रमानं प्रगत होईल. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. एकशो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. पार्वती पदे हर महादेव. भोला भंडरी कवळ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सत्संगन की जय. राजा मोक्षपति सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ सिद्धेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ कल्मेश्वर महाराज की जय.
सद्गुरुनाथ निरंजन महाराज की जय, सद्गुरुनाथ विनयानंद महाराज की जय। जय जय रघुवीर हरि ओम।